नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे, तर सर्वांच्याच घरी घटस्थापना ही झालेली असेल। तर आता नवरात्र उत्सव संपवायला अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत। तर घट आपण कधी उठवायचे आहेत, तर आपल्याला देव कधी हलवायचे आहेत, कडकणी कधी बांधायची आहे, तर ज्यांना कुणाला 9 दिवसांचा उपवास असेल त्यांनी तो उपवास कधी सोडायचा आहे, आणि आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य घटाला कधी दाखवायचा आहे, त्याचबरोबर पुरणपोळीचा किंवा इतर गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला घटाला कधी दाखवायचा आहे, त्याचबरोबर घट विसर्जन कसे केले जाते व ते कधी करावे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व असतं, तितकंच घट विसर्जन करण्यालाही महत्त्व असतं। सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे। सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केली असेल, अखंड दीप देखील लावला असेल। घट बसवल्यावर घटाचं उत्थापन केलं जातं, घट विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात, त्याचबरोबर देव देखील हलवले जातात। देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदाला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा साजरा करतो, त्यालाच आपण विजयादशमी असे देखील म्हणतो। तर सर्वात आधी आपण घट कधी हलवायचे आहेत याविषयी पाहूयात। रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्रीचं व्रत केलं होतं। रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केलं, म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवतात, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो किंवा घट हलवले जातात। तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी घट हलवले जातात। तर आमच्या भागामध्ये देखील नवमीच्या दिवशीच घट हलवले जातात। तर यंदा 24 तारखेला विजयादशमी आहे, म्हणजे दसरा आहे, तर 23 तारखेला नवमीचा दिवस आहे। तर प्रत्येक गावामध्ये बघा सार्वजनिक घट बसवलेला असेल, तर आमच्या गावामध्ये देखील सार्वजनिक घटस्थापना झालेली असते। तर त्या ठिकाणी नवमीच्या दिवशीच पहाटे देवीचा होम होत असतो आणि देवीचा होम झाल्यानंतर लगेचच सर्वांच्याच घरातील घट हे हलवले जातात। तर या घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे हे आता आपण थोडक्यात पाहूयात। नवमीच्या दिवशी देवीचा होम झाल्यानंतर आपल्याला घट हलवायचे असतात। तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला नेहमीप्रमाणे घटाला माळ घालून घ्यायची आहे आणि नवमीच्या दिवशी घटामध्ये जे धन उगवलेलं असतं त्याचीच माळ घातली जाते, तर काही ठिकाणी दुसरी देखील माळ घातली जाते। नवमीच्या दिवशी घटाला नेहमीप्रमाणे पूजा करून माळ घालायची आहे। त्यानंतर त्या दिवशी आपल्याला घटामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घटाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो, कारण होम झालेला असतो, देवीचा देखील उपवास सुटलेला असतो, त्यामुळे आपल्याला देखील उपवास सोडायला परवानगी असते। तर आपण भाजी भाकरीचा नैवेद्य घटाला दाखवू शकतो। तर आमच्या भागामध्ये आंबाडीची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो आणि आंबाडीची भाजी जर आपल्याला नाही मिळाली तर दुसरी कुठलीही पालेभाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। तर छोटीशी भाकरी करून त्यावर भाजी ठेवली जाते आणि तो नैवेद्य घटावरती ठेवला जातो, असं केलं जातं। आणि बऱ्याच जणांना वाटतं की नवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या जे देव आहेत, जे टाक आहेत, ते आपल्याला हलवायचे आहेत का, तर ते देखील आता आपण जाणून घेणार आहोत। तर बरेच जण म्हणतात की घट उठवल्यावर लगेच देवाची पूजा करायची असते का, तर घट उठेपर्यंत असेही आपल्याला दुपार झालेली असते, 11-12 वाजलेले असतात, त्यामुळे या दिवशी देवपूजा करत नाहीत। दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवाला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते देव आपल्याला ताम्हणात काढून घ्यायचे आहे, त्यांना तुम्ही अभिषेक करू शकता किंवा स्नान घालू शकता। त्यानंतर स्वच्छ पुसून आपल्याला ते देव आपल्या नेहमी ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला देव देखील हलवायचे आहे आणि आदल्या दिवशी आपल्याला घट देखील हलवायचा आहे। नवमीच्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहेत आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर बऱ्याच ठिकाणी हा नैवेद्य दाखवला जात नाही। मी मगाशीच व्हिडिओमध्ये सांगितलं की जे ते ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे ही पद्धत करत असतं, तर आम्ही जे करतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर नवमीच्या दिवशी फक्त नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाला गोडाधोडाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो। जे काही तुम्ही बनवणार असाल त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि घट उठवला जातो। आणि बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी या घटाचं विसर्जन केलं जातं, तर बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केलं जातं। तर आमच्याकडे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या सोन्याचं किंवा ह्या धनाचं विसर्जन केलं जातं। तर दसऱ्याच्या दिवशी आम्ही काय करतो, तर हे जे घट असतो त्या घटातील पाणी आम्ही तुळशीला घालतो, त्यानंतर त्यामधील जी सुपारी असते ती सुपारी आम्ही
जे तळी भरतात ते तळी भरणारे जे 5 व्यक्ती असतात त्यांना ती फोडून खायला देत असतो। त्यानंतर हे जे धन आहे ते धन आम्ही पूजेमध्ये घेत असतो। तर दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी आपण जी पूजा करतो म्हणजे शेतातील जे अवजारे असतात, आपल्या घरात जी आदली असते किंवा चाकू जे काही शस्त्र असतात ते सर्व स्वच्छ धुवून जे आपण पूजा करतो त्यासोबतच हे धन ठेवलं जातं। दिवा लावला जातो आणि गोडाधोडाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। घट हलवल्यानंतर लगेचच तुम्ही उपवास सोडू शकता, परंतु आमच्या भागामध्ये ज्यांना कुणाला 9 दिवसाचे उपवास असतात ते उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडले जातात आणि ज्यांचे 5 दिवसीय, 1.5 दिवसीय किंवा 2.5 दिवसीय किंवा उठता बसता ज्यांचा उपवास असतो तो नवमीच्या दिवशीच म्हणजेच घट हलवल्यानंतर सोडले जातात। परंतु 9 दिवसाचा उपवास देखील तुम्ही देवीचा होम झाल्यानंतर म्हणजेच घट हलवल्यानंतर नक्की सोडू शकता। नवरात्रीमध्ये देवीला कडकणीचा नैवेद्य देखील दाखवला जातो। तर कडकणी कशी बांधली जाते, कधी बांधावी याविषयी देखील आता आपण थोडक्यात पाहूयात। तर ही कडकणी तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवसांमध्ये बांधू शकता। तुम्हाला पंचमी आणि सप्तमीला शक्य नसेल तर मग अष्टमी आणि नवमीला सुद्धा तुम्ही ही कडकणी बांधू शकता। कडकणी बांधताना 5 कडकण्या बांधल्या जातात। तर आमच्याकडे ही कडकणी बांधली जात नाही, तर आमच्या कुळाचाराप्रमाणे आम्ही ही कडकणी घटावर बांधत नाही। तर ज्यांच्या कुणाकडे ही बांधली जाते त्यांनी 5 कडकण्या बांधाव्यात। तर काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा देखील बांधल्या जातात। तर आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडकणी बांधली जाते। तशा प्रकारे आपण घटावरची माळ बांधतो ना, त्याच प्रकारे आपल्याला घटावर कडकणीची माळ बांधायची असते। त्यामध्ये तुम्ही देवीचे दागिने बनवू शकता, विणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले, खाऊ आणि पान हे सर्व एकत्र करून एका दोऱ्यामध्ये तुम्ही ते बांधू शकता। याची अशी माळ बनवून आपल्या घरात घटावरती बांधली जाते। बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडकण्या अशा दोऱ्यामध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही बांधू शकता। तसेच ज्यांना कुणाला देवीची ओटी भरायची असेल त्यांनी ते अष्टमीला भरू शकता किंवा नवमीला भरली तरी देखील चालेल। त्याचप्रमाणे तुम्ही कन्यापूजन देखील अष्टमीच्या दिवशी करू शकता किंवा नवमीच्या दिवशी देखील करू शकता। शक्यतो अष्टमीच्या दिवशीच करावे, कारण दुर्गाष्टमी हा दिवस खूप शुभ मानला जातो कन्यापूजनेसाठी किंवा कन्यांना भोजन देण्यासाठी। तर अष्टमीला तुम्ही कन्यापूजन देखील करा। त्याचप्रकारे बघा, देवीला बलिदान दिलं जातं आणि कोहळा कापला जातो, ते सुद्धा तुम्ही अष्टमीच्या दिवशी करू शकता। म्हणजे ज्यांच्या भागामध्ये हे बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो, त्यांनी अष्टमीचा दिवस निवडावा। त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो। तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि ते गुळ घालून उकडले जातात आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसाचा जो उपवास आहे त्यात देखील तुम्ही हा भोपळा एकदा तरी खायचा असतो। त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी बघा, आपण एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतो। त्याचबरोबर एकमेकांना आपटेचे पाणी देऊन देखील आपण शुभेच्छा देत असतो। त्याचबरोबर घटात जे धन उगवलेलं असतं किंवा जे धान्य उगवलेलं असतं ते देखील तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देताना ते देऊ शकता। एकमेकांना सोनं देताना किंवा सोनं घेताना सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे आपल्याला एकमेकांना म्हणायचं असतं, कारण दशमीच्या दिवशीच देवी विजय स्वरूपात असते, म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव साजरा करत असतो, म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो। त्याचबरोबर आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीचं पूजन करत असतो। तुमच्या घरामध्ये जे लहान मुले असतात त्यांच्या पाठीवर देखील आपण सरस्वतीचं चित्र काढून त्याची पूजा करत असतो किंवा घरातील जे वह्या असतील किंवा जे लॅपटॉप वगैरे असतील त्याची देखील पूजा आपण दसऱ्याच्या दिवशी करत असतो। सोनं लुटत असतो, तळी भरत असतो। तर तळी भरताना आवर्जून जी घटामध्ये टाकलेली सुपारी आहे ती सुपारी फोडून आपल्याला तळी भरणाऱ्या व्यक्तींना खायला द्यायची असते। त्याचबरोबर शेतीतील जी अवजारे असतात त्या अवजारांची देखील पूजा केली जाते। तर दसरा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो। तर 3.5 मुहूर्तांपैकी एक असा दिवस असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कधी उठवावे, देव कधी हलवावे, कडकणी कधी बांधावी, 9 दिवसाचे, त्याचबरोबर उठता बसता 1.5 दिवसीय, 5 दिवसीय आणि
अडीच दिवसीय उपवास आपण कधी सोडायचे आहे, भाजी भाकरीचा व पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला कधी दाखवायचा आहे, त्याचबरोबर घट विसर्जन आपल्याला कसे करायचे आहे व कधी करायचे आहे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।